नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे डेली पॉडकास्ट या चॅनलवर. पुन्हा एकदा आपण काही प्रश्न राहिले परत त्या गेस्टला बोलवलेला त्यांचं नाव तर तुमच्यासोबत असं काही कधी झाले का का त्या शूटिंग खूप छान काढली पण रेकॉर्डिंग चालू करायची नाही. तसं माझ्या बाबतीत तर झालेलं आहे, पण मी नाही केलेलं ते. पण माझ्या कॅमेरामॅनने केलेलं आहे. म्हणजेच आता माझ्याकडे माझा ब्रदर गेलेला होता याला हैदराबादला. तिकडं होता ना तो. तर मग कॅमेरामॅन कोण नव्हतं, तर मग मी काय केलं, सिस्टरला उभा केलं. म्हणलं आता फोन धर आणि उभा थांब, मी तर जसं जिकडे जाईल तिकडे माझ्याकडे चलत येतो. अख्खा व्हिडिओ झाला, म्हणजे मी बोलतो व्हिडिओ मध्ये, सगळा व्हिडिओ सगळी प्रोसेस केली, सगळं ओके. आणि तिने व्हिडिओ चालू नाही केला. आणि जेव्हा मी म्हणलो काही पाहू दे कसा व्हिडिओ झाला, जेव्हा तिला म्हणलं का बंद कर व्हिडिओ, तेव्हा तिने चालू केला. आणि जेव्हा ते व्हिडिओ मग नंतर मी म्हणलं का व्हिडिओ पाहू दे आता मला, मग तिला म्हणलं ते व्हिडिओ कट बंद नाही केला, बंद केला. म्हणजे झाला एक सेकंदात फक्त असा मग चालू होऊन बंद झालं तर लगेच. येता येईल म्हणलं व्हिडिओ गेला कुठे, मग म्हणलं तू चालूच नाही गेला म्हणलं. लय अवघड विषय झाले ते. असं झालं तर भाऊ एकदा. तेव्हापासून मग पहिलं मी माझ्या हाताने चालू करायचं शूटिंग, मग कॅमेरा कोणाला दाखवले नाही, विश्वास नाही त्यांचा कोणाला. लय अवघड विषय होता कधी कधी. आता मी सगळी प्रोसेस केलेली, परत मग करायचं म्हणलं अवघड आहे ना. सर्वात भन्नाट किंवा वेळसर कमेंट अशी म्हणजे मजेदार कमेंट अशी कधी आली का तुझी? एकदा आलेली, मी आता इंस्टावरती व्हिडिओ काढतो ना, ते मी एक शॉर्ट बनवलेला. तर मग कसा असं बनवलेलं की त्याच्यामध्ये डायरेक्ट असं डॉयलॉग होतं मस्त छाप मध्ये. म्हणजे डॉयलॉग व्हिडिओ मारला मी मस्त. आणि आत्ताचा मुलगा होता, तिने काही कमेंट केली, आधी 12वी पास हो, मग तुम्ही नवीन विषय आणा. असं झालं सिस्टम. मग मी लगेच कमेंटला लाईक केली. कधी ब्लॉग करताना असं क्षण आलंय तुला लाज वाटली किंवा समोरच्याला लाज वाटली? एकदा होतं खरं. आपलं अहमदनगर आहे ना, हा. तिथं मग चांददेवी मालूम, हा. मग तिथं गेलतो मी ब्लॉगिंग करायला. गेलो, मस्त सगळे शॉर्ट बीट काढून झाले ओके मध्ये. पण ज्यावेळेस ते आतमध्ये मग शिड्या आहे वर ते जायला, त्या शिड्यानीवरती गेलो आणि मस्त असं ब्लॉगिंग चालू होती आपली. आणि एक आता आर्मी मध्ये होता वाटतं तो सर. पण मग असा त्याची बायको वगैरे फॅमिली होती सगळी. तर मग मी त्यांच्याकडे कॅमेरा फिरवला, ते म्हणलं "ए, हे आले नाही पाहिजे बरं का व्हिडिओ मध्ये". म्हणलं बरं बरं ओके चालतंय म्हणलं. आता काय तुम्ही भेटत नाही ना, आम्ही भेटून द्यायला गेलं, बरोबर टाकतो म्हणलं. मग पण म्हणलं नको, मग ऐक म्हणला ते, त्याच्यावर मी ते एडिटिंग मध्ये चेक करून टाकलं. पण मग ते तेव्हा तसा म्हणला का ते लोकात म्हणलं बरं का म्हणलं तसं. मग मी डोक्यात ठेवलं, मग ते तिकडं जायचं व्हिडिओ काढायला. आता तिथं लय मोठं ग्राउंड आहे, मग ते काय करायचं, ते जास्त गोल फिरत गेला का मी तिकडे जायचो. माझ्या संग मग 2-3 जण होते, मी काय असं घाबरत काढला. मस्त मग फिरायचं, नुसतं फिरायचं. आणि माझ्या संगचा होता ते म्हणता लाव का पोर हाणायचं याला, लाव का पोर अरे तर कुठे कुठे अरे ब्लॉगर आहेत म्हणलं आपण. ब्लॉगरचे होतच असतं, ब्लॉगरचं एवढा विचार नाही करायचा. ब्लॉगर म्हणल्यानंतर शिव्या पण खावा लागतात आणि मग शिव्या पण द्यावा लागतात, असं विषय. तू सगळंच ओरिजिनल शूट करतोस का कधी कधी मसाला? मी एकदम ओरिजिनल, म्हणजे एकदम काय म्हणतात ना आपलं ओरिजिनल दूध आणि पाणी टाकून दूध, हा. त्याच्यात फरक असते ना. तसंच मग आपल्याकडे पण दोन्ही. हा दोन्ही पण. मग काय करायचं, ज्यावेळेस आपल्याला पाणी टाकायचंय का, ज्यावेळेस आपल्याला दूध कमी पडेल का त्यावेळेस पाणी टाकायचं. आणि ज्यावेळेस नाही का दूध लय जास्त झालं, पाणी नाही टाकायचं, मग त्याची मलाई काढायची. असं करायचं. आणि विषय काय करायचा, मी काय करतो, समजा आता एक व्हिडिओ ब्लॉगिंग मध्ये एखाद्याने कॉमेडी केली किंवा माझी उडी लिहिली, समजा हे बंद करते आम्ही असं तसं व्हिडिओ, लोक काही काही आवडत नाही. काही काही ते व्हिडिओचं त्यांचं फार असं डोकं ते हेच असतं लेवलला डायरेक्ट 36 आकडा म्हणतो ना आपण तसं. मग ते काय करणार, त्यांच्यासमोर गेलं काय रे डायरेक्ट शिवे बिवे देणार आहे बाजूला असं तसं बरं का. तर मग आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपण आपला व्हिडिओ फक्त तेवढं तेवढं मग कट करायचं व्हिडिओ आणि पुढची ब्लॉगिंग चालू ठेवायची. आणि तिथं मग त्यांची कॉमेडी करायची व्हिडिओ मध्ये, त्यांचा आवाज कट करायचा आणि तिथे का हे टाकायचं, हे सही लोक छचुंदर लोक मिळते रहते ऐसा वैसा, असं टाकायचं. त्यांची उडायची, ते आपल्याला शेअर दिले ना
आपण त्यांचा बदला असं घ्यायचा. कधी असा व्हिडिओ पोस्ट केलाय का हम्म. तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त व्हायरल झाला? झालेलं आहे. आता माझ्या अपेक्षेपेक्षा तर नाही, पण नाही का एक सांगतो बरं का गोष्ट याच्यावरून. गावात एक मुलगा आहे, त्या शेजारी काढत असतो. त्याचे व्ह्यूज किती जातात माहिती आहे का? किती जात असतात? 1,000-2,000. 200. आणि त्याला गावातले लोक रिस्टार म्हणतात बरं. तुला सांगतो बरं ते एक गोष्ट. आता हे माझ्या समोर झालेला विषय. लोकांना मी म्हणू इच्छितो माझं इंस्टाग्राम चेक करायचं. तेच झालं माझं पण इंस्टाग्रामचं. तर माझा एक खास मित्र म्हणजे भावासारखा मित्र तिचा जो भाव आहे, त्याला लगेच दाखवलं, त्याचा अकाउंट सर्च मारलं, त्याला म्हणलं एक गेम, लगेच माझा अकाउंट त्याच्या फोन मध्ये सर्च मारलं, त्याला म्हणलं आपली वेस्ट रेस्टार कोण आहे तू आधी पण. हा, मग त्याला तेच म्हणलं माझी जातात डायरेक्ट 2,500च्या आसपास जाते ती. 2,500 का डायरेक्ट 2,500च्या आसपास याचे 200 तर राहतात, म्हणजे 200 तर लाईकच असतात आपले. काहीच नाही राहत. आणि व्हिडिओ आपले चढवायला असतात असं. ते रोज व्हिडिओ सोडतो बरं का करत. आपण महिन्यातून एक व्हिडिओ तरी व्ह्यूज जातात आपल्याला. क्वालिटी ना आपल्याला एडिटिंग वगैरे म्हणजे असं मस्त आहे, थोडं लोकांना आवडतं असं. आणि मी जर असं रस्त्याने चाललो ना तर लोक काय बोलतात, व्हिडिओ येण्यात तुझे काय झालं? मी म्हणत असं आता काय टाइम नाहीये, पाहू पुढे नंतर. आणि असं म्हणत असतो, म्हणजे लोकांना लय आवड आहे माझे व्हिडिओ म्हणजे असं. तुझा असा कोणता ब्लॉग आहे जो बघताना आता तुझं स्वतःलाच लाज वाटते? आता एक विषय आहे बरं का, स्टार्टिंगला ब्लॉग स्टार्ट केली का नाही तेच प्लॅटिनम घेतली. अमाऊंट घेतला ते तर सगळं आपण मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं. मग विषय काय झाला, त्यावेळेस लहान होतो, एक टी शर्ट होतो माझ्याकडे, मी तो घातला आणि त्याच्यावरती ब्लॉगिंग केली. आणि ती ब्लॉगिंग म्हणजे त्याच्यामध्ये एडिटिंग ओके नाही झाली किंवा काही नॉईस नाही काही नाही. आणि असं म्हणजे कसं व्हिडिओ अपलोड चांगल्या क्वालिटी मध्ये नाही झाला किंवा काय, म्हणजे असं बरेच कुठाने झाले. तर आता ते ब्लॉग आहे का मी मला येतच नाही ते ब्लॉग पाहावं काय, आणि असं वाटतं काय पाहावं कोण. आज 2-3 दिवस तर असं झालं का डिलीट व्हावं काय काय याला, पण म्हणलं नाही सुरुवात आपली इथून झाली, राहून द्यायला पाहिजे. सुरुवातीला काय केलं? काय केलं आणि ते पण लोकांना कळलं. आता विषय काय माहितीये, तू पण तोच ब्लॉग बघितलेला माझा फर्स्ट स्टार्टिंगचा. आता तुला तर माहित असेल माझी हालत कशी होती तेव्हा. म्हणजे तो काय चालला आता, म्हणजे मला लाज म्हणजे इतकी ना, मी ते व्हिडिओ लाईव्ह सुद्धा नाही. ते व्हिडिओ एखादा 5 असेल ते कट करता लगेच दुसरं त्याच लाव त्याला होते इतकी लाज येते मला. ये नाही का तू, बस त्यावेळेस काही नव्हतं वाटत, पण मग आता लाज वाटते ना. आता वेगळं, हा वेगळं बनवतो आपण, त्यावेळेस वेगळं बनवत होतो. तेवढंच एक व्हिडिओ बरं का, त्याच व्हिडिओची आपल्याला लाज होती. संपले. सर्वात अशी विचित्र किंवा कठीण जागा जिथे तू ब्लॉग केला? मुंबई. हा? सोवर फेमस मुंबई. आता आपण जर अशी ब्लॉगिंग केली, आता एक आयफोन होता हातात, आणि समजा एखाद्या चोराने घेऊन पळाला असतो तर आपल्याला मुंबई माहित नाही. स्टेशन वरून बाहेर जाता येत नाही आपण. चल आपल्यासारखा माणूस तिकडे गेला आपल्याला काहीच कळत नाही. मग एखाद्या चोर जर मोबाईल घेऊन पळाला असता तर मी काय केलं असतं? ब्लॉगिंग संपले मी संपलो. कोणाची तर प्राईस माहिती आयफोनची काय 13, म्हणजे तेच घेतलं 5 वर्ष झालं. संपला विषय भाई. मग काय केलं, ब्लॉगिंग स्टार्ट केली मी मुंबईमध्ये. आणि घरापासून स्टार्ट केली. जायचं होतं आम्हाला, म्हणजे म्हणून होतं लग्न होतं, त्याचे कपडे बिपडे ते असतात ना शेरवानी काय म्हणतात ते घेऊन यायचं होतं. तर मग ट्रेन मध्ये बसलो आम्ही. ट्रेन मध्ये बसायच्या आधी शिड्याने जावं लागत ना, इकडून तिकडून प्लॅटफॉर्म वरती जायला. तर मग शिडून आज चाललो मस्त चाललं, लय गर्दी बरं का, फुल गर्दी. त्याच्यात मध्ये असं बसतं ब्लॉगिंग मुंबईचे व्हिडिओ बघा तुम्ही मला. मग तिथं चाललो, आणि चालल्यानंतर आहे का लगेच मला माझ्या सरचे म्हणाला, मोबाईल पॅक धर का एखादी जाय घेऊन. म्हणलं नाही रे, कोण कस का जाय घेऊन म्हणले, ट्रॅक करू म्हणलं आपण ऐकून इथे. पण म्हणलं चोरी मुंबई मध्ये आपली काय शाहू आहे का म्हणलं, सगळ्यात कोपऱ्यात छान मारायला. मुंबई म्हणले काय सोपं आहे का? तेव्हा बसून मग असं म्हणजे तेवढंच एक झालेलं आहे तसं विषय. दुसऱ्या दुसऱ्या मग सगळे कार मध्ये काढले, काही घरी काढले असंच. कधी तुझ्या आई वडिलांनी तुझ्या ब्लॉगिंग बद्दल विचारले काय?
तुला असं ऑकवर्ड फील झालंय का? यायला झालं. ब्लॉगिंग केली, एडिटिंग केली आणि पप्पांनी तो नाही का मराठी शाळेमधला ब्लॉग काढायला पाठवलं होतं. तर काढला आणि एडिटिंग केला. आता मी मस्तीच आहे. आता एका मुलीने आणलं होतं शेवगाच्या शेंगा. पण म्हणजे शेवगा असतो ना आपला. तर आपलं कसं शेवगा होतं ना. तर मग मी तिला म्हणलं शेवगावरून आणलं. ती म्हणली नाही. तर तिथे कॉमेडी केली बरं का. त्यानंतर मग त्याच्या आधी एक मुलगी त्या मुलीसोबत आलेली होती आणि तिच्यासोबत पाणी बॉटली होती. तर मग मी म्हणलं पाणी पी मग. पप्पा म्हणले पुढं काही बोलायचं तुला अक्कल आहे का? पुढं काही बोलतो असं तसं. कॉमेडी करायची तुला कळतंय कुठं कॉमेडी करावं काही. शाळेत कधी भांडण झाले का मुलीसोबत? नाही काय झालं? एक वेळेस खेळत होतो त्यावेळेस ढकलून दिली भांडण झाले. म्हणजे खेळता खेळता काय झालं मॅडम म्हणले धर धर झालं धरलायला गेलो आणि म्हणजे असं मी पडायला लागलो ना तर मग डायरेक्ट असं लोटला आपण तिकडे जाऊन पडली मी आहे असं. ते घर चालते का? घरचे नाही खेळ चालू होता ती म्हणजे पडली म्हणजे कशी असं घसरली म्हणजे वाळू होती खाली लोटल्यामुळे मग घसरून पडली लागलं बिगलं काही नाही. मग मलाच लागले सांगायला सर होतं काय करणार? होता एक होता त्या आवडत तो असं असं मुळे होता तो मला काहीच बोलत नव्हता. ते कशामुळे बोलत नव्हतं आला का लगेच काढा येत आला का जाते इंग्लिश मध्ये इंग्लिशचा होता मग इंग्लिश मध्ये काढा आहे काढा ते आता आम्हाला काही कळत नव्हतं इंग्लिश मग आम्ही "अय, तू काय काढलं हा, लगेच काढायचं काढलं का लगेच सर यांना चेक करायला कुठं चालू होतं कालचं बोट ठेवून सांगायचं येतं चालू होतं नाही तर मग बसलं ते मग तसं केलं का मी 3 नंबरच्या बेंचवर होतो तर माझ्या बेंचवर यायचं आणि बसायचं म्हणजे मी जिथं बसायचो का तिथंच बसायचं त्याच बेंचवर पण जिथं मी लिहायचो का तिथं बसायचं ते आणि पाय जिथं मी बसतो का तिथं पाय ठेवायचा तसं बसायचं तिकडे तोंड करून आणि मी त्याच्या शेजारी तिकडे मी बोट ठेवू नाही ठेवू त्याचं माझ्या लक्षात जाईल माझे पुढचे मागचे सगळेच गायब मग गेला का आणला कुठे सांगणे सांगता आला आणला 2-3 जण होते असे चालले इंग्लिश काय मराठी कळत नव्हती आणि जेवण सर चालू झाले माहिती माझ्या ते माझ्याकडे कधी पाच नव्हता पुढं म्हणजे जसं वर्ष गेलं का अख्खा तसंच गेलं तिकडच पाहिजे ते माझ्याकडे पाहत नव्हतं वया बिया क्लिअर ठेवायचं मी त्याच्या ओके मध्ये त्याला काही नव्हतं वाटत त्याला वाटत हुशार आहे. ते काही बोलत नव्हता मजाच मग माझी आज झालं ना कधी तू तुझ्या मित्राला चुकीचे सल्ले दिलेस? लेवेस काय? लेवेस चुकी सल्ले असे दिले चुकीचे दिले पण ते सिद्ध चांगलंच केलं म्हणजे चुकीचे देऊन चांगलं सिद्ध केलं कसं केलं आता एखादा मित्र आहे तो मला म्हणला की मला असं असं करायचं ते तसं तसं करायचं मी त्याला उलट्या दिशेने मी सांगा मग कसं उलट काहीतरी सांगायचो आणि मग नंतर त्याला खरं सांगायचं मग त्याला ते खरं वाटायचं म्हणजे मित्र सांगायचं ना तेव्हा खरं पण वाटलं पाहिजे नाहीतर मित्र काय म्हणता येईल हे असं जे बोल बच्चन ते आलं का आता बोल बच्चन मारीन आणि काही बोर करीन जाईल निघून पण माझे मित्र असे त्यांना मी कधी बोल बच्चन मारले कधी बोल बच्चन असं त्यांना वाईट वाटणार नाही असं कधी होतच नाही कधीच नाही ते ना असं म्हणजे माझ्याकडे 1-1, 2-2 तास येऊन बसतात स्पेशल बोल बच्चन साठी त्यांना वाटतं याचे कोणी आयडिया भेटतील आता माझी जर तू कॉलिंग जर पाहिली ना तर 1.5 ते 1 तास पोरीला सुद्धा एवढं बोलत नाही कोणी मी मित्रावर बोलतो घरचे सुद्धा होतो कोणासोबत व्यस्त असतो फालतू बरं. तू जर एखादा बिझनेस करशील तर तो कोणता असेल? मी जर बिझनेस केला तर बिझनेस साठी का लागणारा पैसा आहे पैशाशिवाय बिझनेस होतच नाही ना तर मग पैसा नसल्याशिवाय बिझनेस करीतच नाही माणूस बिझनेस कोणता करशील? बिझनेस करायचा म्हणला ना तर आता असं पटकन झटपट पैसे कमायचे म्हणलं 2 नंबर त्याशिवाय पर्याय नाही पण आपल्याला ते करायचं नाही तर मग घरचे आपल्या घराच्या बाहेर काढून देते खरं सांगायला गेलं तर मग आपण काय करणार एक गाडी घेणार हा आता ई ऑप्शन वरती कार अवेलेबल आहे बँकेने ओढून आणलेलं मोबाईल आहे ते काय गाडीची प्राइस असं बाहेर जर घ्यायला गेलं तर 3 ते 4 लाख कशी पण आहे 19 मॉडेल वॅगनरचं तर तेच मॉडेल आहे का 60 ते 70 हजारात भेटत ते 60 ते 70 हजार रुपयात मॉडेल्स घ्यायची जर 3 गाड्या घ्यायच्या 3 गाड्या घेतल्या तर आपली इन्व्हेस्टमेंट 3-1 लाख लागेल समजा तर ड्रायव्हर ठेवायचा ड्रायव्हरला 20 हजार रुपये द्यायचा आणि कंपनीला लावायच्या गाड्या त्या कंपनीला लावल्या त्या कंपनी आपल्याला 40-50 हजार रुपये कुठे नाही गेले आपण देणार ते आपल्याला त्यातले 20 हजार रुपये कट झाले राहिले किती 30 मधले जाऊ दे 30 राहिले ना त्याच्यामधलं तो डिझेल जाऊ दे सीएनजी जाऊ दे काय असेल ते
महिना 20,000 रुपये प्रत्येक गाडी मागव 20 आणि 20 40 60,000 रुपये कुठे नाही गेला महिना. 3 गाड्याचा सुद्धा अशा 10 गाड्या घेतल्या. गाडी मागे 10,000 रुपये राहते महिन्याला. टर्नओव्हर किती गेला महिन्याचा? लाख गेला ना. 10 गाड्या 10 10 हजार आले. लाख आले आपल्याला. काय करायचं आपलं बाकीचं डिझेल पाणी ड्रायव्हरचा खर्च आपले सगळं ड्रायव्हर खुश आपण खुश. आता मला एक मित्र भेटला तो मला म्हणला 10,000 रुपयाच आपल्याला काहीतरी काम पाहिजे. त्याला म्हणलं चल मी 20,000 रुपये देतो माझ्या गाडीवर काम करायला. ते पण ड्रायव्हिंग म्हणलं तू तर माहिती ड्रायव्हिंग किती मजा करताय माणूस. ते म्हणला चल. पण आज काय केला नाही बिझनेस पण आज प्लॅनिंग केली असते. त्याची या बिझनेसची प्लॅनिंग केली होती आणि त्याच्यामध्ये पैसा पण आहे असं मला वाटलं. अजून भरपूर बिझनेस आहेत पण मग त्याच्यामध्ये असं ग्रो करायला ना लय मेहनत आहे. याच्यामध्ये मेहनत नाही काही नाही काही असं मध्येच म्हणलं कॅफे टाकू. मग कॅफे आपल्या इकडे चालणार नाही ना. कॅफे कॅफे म्हणजे पण माहित नाही काही लोकांना. 5 स्टार हॉटेल कधी पाहिले का आपल्या इकडे? मग कॅफे तर काय माहिती असं. तुझी ब्लॉगिंग पाहून तुझ्या मित्रांनी त्यांनी तुला टिप्स मागितल्या. त्याचं झालं असं तिने मला टिप्स मागितल्या. मी त्याला काय बोललो तू आधी कॅमेरा घेऊन चालायला शिक. कॅमेरा आपोआप त्याला शिकेल. तर अशा पद्धतीने आमची पॉडकास्ट इथे समाप्त होते.